हॅलो एव्हरीवन, मी सुचिता माझ्या क्रोशेच्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी एक नवीन सिरीज घेऊन येत आहे, ज्याच्यामध्ये मी जे बिगिनर लोक आहेत, जे आता नव्यानेच क्रोशे बनवायला सुरुवात करत आहेत, त्यांच्यासाठी मी शेप्स कसे विणायचे ही एक सिरीज घेऊन येत आहे. तर जर तुम्हाला शेप्स आले तर तुम्हाला त्याच्यापासून मल्टिपल यूज करून तुम्ही आपल्या आयडियाज यूज करून तुम्ही काही पण प्रोजेक्ट बनवू शकता. अतिशय असंख्य असे तुम्ही प्रोजेक्ट त्याच्यामध्ये बनवू शकता. तर आत्ता जी आपली सिरीजचा आपण आज हा फर्स्ट पार्ट बघत आहोत. याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की एक सर्कल कसा बनवायचा. सर्कल जर तुम्हाला आला तर तुम्हाला खूप साऱ्या याच्यापासून गोष्टी नवीन नवीन बनवता येतात. एक सर्कल आणि दुसरा म्हणजे स्क्वेअर म्हणजे चौकोन. तर चौकोन कसा विणायचा आणि एक छान असा फ्लॅट जो सर्कल आहे, गोल आहे, तो तुम्ही कसा विणायचा हे मी आजच्या तुम्हाला या पार्टमध्ये शिकवत आहे. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आत्ता आजच्या पार्टमध्ये तर हे दोनच शेप्स मी बनवत आहे, सर्कल आणि स्क्वेअर. तर प्रत्येक पार्टमध्ये मी 2 ते 3 असे शेप्स घेऊन बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. तर चला स्टार्ट करूया. सगळ्यात आधी आपण बघत आहोत की आपल्याला काय काय मटेरियल्स लागणार आहेत. तर आपल्याला एक यार्न लागणार आहे. इथे मी गंगा ऑलिव्हियाचा यार्न यूज करत आहे. त्याच्यासोबत आपला 4 मिलीमीटरचा हुक बरोबर जातो, तर मी 4 मिलीमीटरचा हुक यूज करत आहे आणि सोबत मी एक सीझर यूज करत आहे. तर सगळ्यात आधी आपण सर्कल कसं बनवायचं हे शिकणार आहोत. तर सर्कल एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, यार्न एंड जो आहे तो आपल्या राईट साईडला राहणार आहे. यार्न आपण असा फोल्ड करणार आहे. ओके, फोल्ड करून आपण असं पकडून ठेवायचं आहे. आपला जो हुक आहे तो आपण असा खालून इन्सर्ट करायचा आहे. हा जो धागा आहे हा असा लपेटून याच्यामधून बाहेर काढायचा आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं असेल. एकदम इझी आहे. मॅजिक रिंग म्हणतं, काही खूप कठीण नाही आहे. सुरुवातीला थोडं कठीण वाटू शकतं, बट तुम्हाला हे प्रॅक्टिसनी अजून छान जमून जाईल. तर आपण हे जे असं काढलं याच्यानंतर आपण हे सगळं असं पकडून ठेवायचं आहे. इथे आपले हे मिडल फिंगर आणि थंब यांनी आपण हे पकडून ठेवणार आहोत. नंतर यार्न ओव्हर करून 1 चेन, 2 चेन आणि 3 चेन. तर इथे आपल्या 3 चेन बनल्या आणि हा आपला मॅजिक सर्कल तयार झालेला आहे. तर 3 चेन म्हणजे आपला फर्स्ट डबल क्रोशे म्हणून आपण काउंट करणार आहोत. त्याच्यानंतर परत यार्न ओव्हर करून आपण दुसरा डबल क्रोशे बनवणार आहोत. अगेन यार्न ओव्हर, इन्सर्ट द हुक, यार्न ओव्हर, पुल 2 थ्रू आणि अजून दोघांमधून काढून घ्यायचं आहे. परत बघा, 1 2 3 4 5 आणि 6 आणि 7. हा 7 स्टेपमध्ये आपला डबल क्रोशे असा छान तयार होतो. अगेन मी तुम्हाला स्टेप वाईज सांगत आहे, नंबर वाईज. सगळ्यात फर्स्ट स्टेप 1, ओके, देन 2, देन 3 4 5 6 आणि 7. तर हा 7 स्टेपमध्ये आपला डबल क्रोशे असा छानपैकी तयार आहे. तर आता इथे आपले 1 2 3 4 5 डबल क्रोशे तयार झालेत. आपल्याला टोटल 10 डबल क्रोशे बनवायचे आहेत. 6, हा 7, हा 8, हा 9 आणि 10. तर हे आपले 10 डबल क्रोशे इथे मॅजिक रिंगमध्ये तयार झाले. आता मॅजिक सर्कल आपल्याला क्लोज कसं करायचं, तर हा जो एंड आहे हा आपण असा पुल करून घ्यायचा आहे. असं आपण हा खेचून घ्यायचा आहे कम्प्लिटली. तर हे मॅजिक रिंग आपली बंद झाली आहे. परत हा धागा आपण असा पकडून घ्यायचा आहे आणि इथे जी आपली थर्ड चेन होती, आता इथे आपण 3 चेन बनवले होते, बरोबर आहे. तर 3 चेनमधली ती तिसरी चेन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इथे स्लिप स्टिच बनवायचं आहे. स्लिप स्टिच बनवला म्हणजे आपली ही फर्स्ट राऊंड आपला कंप्लीट झाला आणि मॅजिक सर्कलमध्ये आपला हा फर्स्ट राऊंड कंप्लीट झाला. तर इथे आपण 10
डबल क्रोशेपासून स्टार्ट केलं आहे. तर आता नेक्स्ट जो सेकंड राऊंड आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, अगेन 1 2 3 चेन आपण 3 बनवल्यात. याच आपण पहिला डबल क्रोशे मोजणार आहोत. आता ह्या सेम जागेवर आपल्याला दुसरा डबल क्रोशे बनवायचा आहे, म्हणजे आपल्याला वाढवायचे आहेत. प्रत्येक जो एक डबल क्रोशे होता तर नेक्स्ट राऊंडमध्ये आपल्याला त्याच्यावर 2 डबल क्रोशे बनवायचे आहेत. आता हे पहिल्यामध्ये 2 झाले, आता दुसऱ्यामध्ये इथे तसंच हा एक आणि हा दुसरा. परत बघा, तिसऱ्यामध्ये हा पहिला डबल क्रोशे आणि हा आपला दुसरा डबल क्रोशे. तर असेच आपले प्रत्येक डबल क्रोशे जो आहे हा, याच्यावरती आपल्याला 2-2 डबल क्रोशे बनवायचे आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक डबल क्रोशे वाढवायचा आहे. हा पहिला आणि हा दुसरा. तर हा मी राऊंड कंप्लीट करते आणि तुम्हाला भेटते. तर बघा, इथे माझा हा सेकंड राऊंड, दुसरा राऊंड आपला कंप्लीट झाला आहे. तर इथे आपल्याकडे टोटल आता किती डबल क्रोशे असले पाहिजे. तर जर आपण 10पासून सुरुवात केली आहे फर्स्ट राऊंडमध्ये, तर इथे आपल्याकडे त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे 20 डबल क्रोशे असले पाहिजे. जर तुम्ही 12पासून सुरुवात केली आहे तर तुमच्याकडे दुसऱ्या राऊंडमध्ये 24 डबल क्रोशे असले पाहिजे. जेवढे पण तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये घेत आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याकडे डबल क्रोशे असले पाहिजे दुसऱ्या राऊंडमध्ये. तर तसंच आता जसं आपण सुरुवातीला केलं होतं, ही जी 1 2 3 तिसरी चेन आहे याच्यामध्ये आपल्याला इथे स्लिप स्टिच बनवून हा राऊंड असा बंद करून घ्यायचा आहे. तर हा आपला झाला आहे दुसरा डबल क्रोशे. आता आपण दुसरा राऊंड. आता तिसऱ्या राऊंडकडे वळूयात. तिसऱ्या राऊंडसाठी परत 1 2 3 हे 1 2 3 आपण चेन बनवल्यात, या आपण पहिला डबल क्रोशे म्हणून मोजणार आहोत. तर आता इथे वाढवायचं कसं, तर इथे आपण काय केलं, पहिल्यामध्ये हा एकच डबल क्रोशे केला आणि जो दुसरा डबल क्रोशे आहे आपल्या खालच्या राऊंडचा त्याच्यामध्ये आपल्याला डबल क्रोशे वाढवायचा आहे, म्हणजे 2 डबल क्रोशे आपल्याला या ठिकाणी बनवायचे आहेत असे. परत नेक्स्टमध्ये आपल्याला एकच बनवायचं आहे आणि त्याच्या नेक्स्टमध्ये आपल्याला वाढवायचं आहे. इथे आपल्याला 2 डबल क्रोशे बनवायचे आहेत. म्हणजेच आपण काय करतोय, तर आपण अल्टरनेट जो म्हणजे एक सोडून दुसऱ्यामध्ये, तिसरा सोडून चौथ्यामध्ये असं आपण वाढवत आहोत. आपण प्रत्येक ठिकाणी वाढवायचं नाही आहे. बघा, आता इथे एक बनवला तर नेक्स्टमध्ये आपल्याला एक वाढवायचं आहे, म्हणजे इथे आपण 2 डबल क्रोशे बनवणार आहोत. तर आता आपल्याला अल्टरनेट जो डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक एक डबल क्रोशे वाढवायचा आहे. तर आता बघा, मी हा राऊंड पूर्ण केला आहे इथे, आणि परत हा जो आपला 1 2 3 तिसरी चेन आहे त्याच्यामध्ये आपण डबल क्रोशे क्लोज करणार आहोत. तर ही आपला तिसरा राऊंड आता पूर्ण झाला आहे. तर तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याकडे किती डबल क्रोशे असले पाहिजे, तर आपण जो पण नंबरपासून पहिला राऊंड सुरुवात केला आहे त्याच्यापेक्षा तिप्पट डबल क्रोशे आपल्याकडे तिसऱ्या राऊंडमध्ये असले पाहिजे. जसं की आपण 10पासून सुरुवात केली आहे तर 10 इथे, 20 इथे, आणि आपल्याकडे तिसऱ्या राऊंडमध्ये 30. जर आपण चौथा बनवू तर 40, पाचवा बनवू तर 50, म्हणजे त्याच्या पटीमध्ये 10 20 30 12 24 36 असे आपल्याकडे, जसं आपण 10चा पाढा म्हणू, 10 1 10 20 30 असे आपले प्रत्येक राऊंडनुसार डबल क्रोशे वाढले पाहिजेत. तरच आपला हा जो राऊंड आहे किंवा हा जो सर्कल आहे हा ॲक्युरेट झाला असं म्हणता येईल. मी तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवते म्हणून मी हा यान इथे कट केला आहे आणि इथे आपण हा एक चेन बनवून हे बंद करून घेणार आहोत. असं ओढलं म्हणजे हे बंद झालं. तर हा एक छान असा सर्कल आता आपला तयार झाला आहे. हा कुठेही मुडपलेला नाही आहे, कुठेही याला फोल्ड पडत नाही आहे. हा अतिशय फ्लॅट आणि सुंदर असा सर्कल आपला तयार झाला आहे. तर हा असे जे सर्कल जे शेप आहे, सर्कल जो आकार आहे गोल, तर हा आपण मल्टिपल यूज याचा करू शकतो. आपण याच्यापासून कोस्टर्स बनवू शकतो किंवा राऊंडमध्ये बॅग बनवू शकतो. तर हा असा एक सर्कल आकार आपण आत्ता पाहून फिनिश केला आहे. आता आपण नेक्स्ट आकाराकडे वळूयात.
तर आता नेक्स्ट जो शेप आहे, नेक्स्ट जो आकार आहे तो आपण बनवणार आहोत चौकोन म्हणजेच स्क्वेअर. तर स्क्वेअर बनवण्यासाठी पण सुरुवात आपल्याला मॅजिक रिंगपासूनच करायची आहे. परत फोल्ड करा, इथून आपण हुक इन्सर्ट करू, इकडून धागा लपेटून काढू. परत सुरुवात तशीच चेन 1 2 3 3 चेन आपण बनवल्यात. याला आपण पहिला डबल क्रोशे मोजणार आहोत. आता यार्न ओव्हर करून इथे आपण एक डबल क्रोशे बनवला, नेक्स्ट आपण दुसरा डबल क्रोशे बनवला आणि आपण अजून एक डबल क्रोशे बनवला. म्हणजे आपल्या 3 चेन पकडून आपण टोटलमध्ये 1 2 3 4 डबल क्रोशे कंप्लीट केले. नेक्स्ट आपण काय करणार आहोत, तर आपल्याला बनवायचं आहे 1 आणि 2 चेन. पुढे 2 चेन झाल्यावर आपल्याला डबल क्रोशे 1 2 3 आणि 4 डबल क्रोशे बनवले. परत चेन 1 आणि चेन 2. परत आपण डबल क्रोशे 1 2 3 आणि 4 डबल क्रोशे झालेत. परत आपल्याला चेन 1 आणि चेन 2 आणि अजून एकदा आपल्याला ह्या मॅजिक रिंगमध्ये 4 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. 2 3 आणि 4 आणि अजून एकदा शेवटी आपल्याला चेन 1 आणि चेन 2. असं आपण हे झालं की ही मॅजिक सर्कल आपल्याला बंद करून घ्यायचं आहे, म्हणजेच असा ओढून घ्यायचा आहे. तर जसं आपण हे ओढून घेतलं तसा आपल्याकडे हा एक स्क्वेअरसारखा छोटूसा आकार तयार झाला आहे. तर आत्ता आपल्या चेन 2 करून झाल्यात. परत आपण काय करणार आहोत, 1 2 3 ही जी तिसरी चेन आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच लावून हा पहिला आपला जो राऊंड आहे तो आपण क्लोज करून घ्यायचा आहे. तर बघा हा आकार ऑलरेडी तयार झाला आहे. असे हे 4 जे कॉर्नर्स आपले तयार झालेत त्याच्यामुळे हा स्क्वेअर शेप आपला मस्तपैकी तयार होत आहे. आता आपण काय करायचं आहे नेक्स्ट, तर आपण डबल क्रोशे जो आपला आपले जे 3 चेन आहेत त्याच्यावर आपल्याला चेन 1 2 3 बनवून घ्यायचे आहेत. आता नेक्स्ट डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे, अजून त्याचा जो पुढचा आहे तिसरा त्याच्यावरती आपल्याला एक डबल क्रोशे आणि अजून त्याचा जो पुढचा आहे त्याच्यावरती एक डबल क्रोशे. असे हे चौघांवर 4 डबल क्रोशे आपण बनवलेत. पण आता जी चेन 2 स्पेस आहे, इथे जी जागा बनवली आपण चेन 2 बनवून, तिथे आपल्याला एक डबल क्रोशे एक्स्ट्रा बनवायचं आहे आणि चेन 2 परत इथे विणायचे आहेत आणि त्याच जागेमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे अजून विणायचं आहे. आणि नेक्स्ट जे आपले 4 डबल क्रोशे आहेत त्याच्यावर आपल्याला 4 डबल क्रोशे ॲज इट इज बनवायचे आहेत. म्हणजे जशा तसे 4 डबल क्रोशे आपल्याला इथे बनवायचे आहेत. तर हे आपले 4 डबल क्रोशे बनले. आता परत हा जो आपला हा चेन 2चा जो गॅप आला आहे तिथे आपल्याला डबल क्रोशे पहिला, 2 चेन आणि परत त्याच जागेवर डबल क्रोशे दुसरा, असं आपल्याला तिथे बनवायचं. म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा आपला हा चेन 2चा गॅप येईल तिथे आपल्याला एक डबल क्रोशे, 2 चेन आणि परत एक डबल क्रोशे असं बनवायचं आहे. आणि जे आपले आधीचे डबल क्रोशे आहेत त्यांच्यावर आपल्याला ॲज इट इज डबल क्रोशे बनवायचे आहेत. तर बघा हे 4 डबल क्रोशेवर आपले 4 डबल क्रोशे झालेत. परत जो चेन 2 स्पेस आहे त्याच्यामध्ये एक डबल क्रोशे, 2 चेन आणि दुसरा डबल क्रोशे. ओके. परत जे समोरचे आपले 4 डबल क्रोशे आहेत त्याच्यावर आपले 4 डबल क्रोशे जशा तसे आपण बनवायचे आहेत. आणि ही जी शेवटची आपली चेन 2 स्पेस आहे याच्यामध्ये पण आपल्याला एक, 2 चेन
आणि डबल क्रोशे 1 असं बनवायचं आहे. आणि आपले जो 1 2 आणि ही तिसरी जी चेन आहे याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच बनवून पाहिलं तर हा जो आकार आहे तो बघा दुसऱ्या राऊंडनंतर असा स्क्वेअर दिसत आहे. परत तिसऱ्या राऊंडची सुरुवात करताना आपल्याला 1 2 3 डबल क्रोशे पहिला झाला आहे. आता जेवढे आपले पुढे डबल क्रोशे येतील तेवढ्यावर आपल्याला 1 डबल क्रोशे बनवायचं. आता हे वाढलेत ऑब्व्हियसली, आधी आपल्याकडे 4 होते तर आता आपल्याकडे हे प्रत्येक ठिकाणी 6 झालेत, कारण आपल्याकडे दोन्ही कॉर्नरवर 2 2 वाढत आहेत. तर परत हा जो कॉर्नर आला आहे आपला, इथे डबल क्रोशे 1 चेन 2 आणि डबल क्रोशे 1. परत समोरचे जे आपले 6 डबल क्रोशे आहेत त्याच्यावर आपल्याला 6 डबल क्रोशे बनवायचे आहेत. हे बघा 6 डबल क्रोशे झालेत. आता आपला कॉर्नर आलाय. कॉर्नरमध्ये 1 डबल क्रोशे 2 चेन आणि 1 डबल क्रोशे त्या सेम जागेवर. तर असाच हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊयात. तिसऱ्या राऊंडमध्ये आपलं काय चेंज होणार आहे बघा. हा आपला शेवटचा कॉर्नर आलाय. शेवटच्या कॉर्नरमध्ये आपण डबल क्रोशे पहिला 2 चेन आणि डबल क्रोशे परत 1 असा आपला हा कॉर्नर तयार झाला. पण आपला जो पहिला सेकंड जो आपला राऊंड होता त्यातला जो हा डबल क्रोशे वाढवलेला तिथे आपल्याला 1 डबल क्रोशे बनवायचं आहे, बरोबर आहे. आणि जे चेन 3 आहेत आपल्या त्याच्यामध्ये आपल्याला परत एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. तर असा आपला हा स्क्वेअर शेप बघा, आपला हा असा स्क्वेअर बनत आहे. परत मी तुम्हाला एक लास्ट राऊंड बनवून दाखवते. चेन 3 जिथे आहेत त्याच्यावर आपल्याला चेन 3च करायचे आहेत. परत पुढे जेवढे डबल क्रोशे येणार आहेत तेवढ्या डबल क्रोशेवर 1 डबल क्रोशे आपल्याला बनवत जायचं आहे. तर आपले प्रत्येक साईडला 2 2 डबल क्रोशे वाढत आहेत. तर इथे आपले डबल क्रोशे झालेत. आपला कॉर्नर आला आहे. परत कॉर्नरमध्ये आता तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. डबल क्रोशे पहिला 2 चेन आणि डबल क्रोशे दुसरा. तर असाच आपल्याला हा चौथा राऊंड बनवून घ्यायचा आहे. मी परत एकदा चौथ्या राऊंडच्या शेवटी तुम्हाला कसं बनवायचं आहे ते इथे सांगते. तर आता आपण चौथ्या राऊंडच्या शेवटी पोहोचलो आहे. शेवटचा कॉर्नर परत तसाच बनवायचा आहे. डबल क्रोशे 1 2 चेन आणि डबल क्रोशे दुसरा. तर इथेच आपला राऊंड संपत नाही आहे, कारण आपले जे डबल क्रोशे आहेत ते इथे वाढत आहेत. जे सुरुवातीचे आहेत ते या बाजूला वाढत आहेत आणि आपली सुरुवात या चेन 3 पासून होते. तर हे जे इकडचे डबल क्रोशे हे आपल्याला सोडायचे नाही आहेत. याच्यावरती आपल्याला डबल क्रोशे हा एक वाढलेला आणि हा दुसरा वाढलेला. तर इथे परत आपण चेन 3 पर्यंत पोहोचलो आहे. इथे जे चेन 3 आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच असं बनवून घ्यायचं आहे. आता मी एक चेन बनवून इथे माझा जो एक्स्ट्रा यार्न आहे तो कट करून घेत आहे. तर हे बघा आपला हा असा स्क्वेअर असा छानपैकी तयार झाला आहे. तर हे स्क्वेअर शेप जर तुम्हाला आला तर याच्यापासून आपण काय काय बनवू शकतो. हा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्वेअर सांगण्याचा प्रयत्न केला. जर स्क्वेअर शेप तुम्हाला जमला तर याच्यापासून तुम्ही स्वेटर्स म्हणजे छोटे छोटे स्क्वेअर्स तुम्ही बनवू शकता आणि ते जोडून मग तुम्ही त्याच्यापासून स्वेटर्स बनवू शकता. तुम्ही ब्लँकेट्स बनवू शकता. तुम्ही स्लिंग बॅग बनवू शकता. नंतर पिलो कवर आपण याच्यापासून बनवू शकतो. आणि चौकोनी आपण कोस्टर्स याच्यापासून बनवू शकतो. तर याचे मल्टिपल यूजेस आहेत. एकदा जर तुम्हाला स्क्वेअर शेप आला तर तुम्ही हे आपलं जे आयडियाज आहेत त्या वापरून तुम्ही याच्यापासून मल्टिपल गोष्टी बनवू शकता. तर आपला आत्ता हा स्क्वेअर शेप दुसरा तयार झाला आहे.
आपला तर बघा आपण बघितलं आता की स्क्वेअर कसा बनवायचा आहे आणि सर्कल कसं विणायचं आहे. तर हे दोन्ही पण शेप्स जे आहेत माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हाला समजले असतील. आणि जर काही समजलं नसेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, मी तुम्हाला समजावून सांगण्याचा तिथे प्रयत्न करेल. किंवा नाहीच काही समजत असेल तर मी अजून एक व्हिडिओ ट्युटोरियल पण ह्याच्यासाठी बनवायचा नक्की प्रयत्न करेल. जर कोणाला काही कठीण वाटत असेल तर स्पेशली जर बिगिनर लोक आहेत ते नक्की ट्राय करा. व्हिडिओची थोडी स्पीड कमी करा आणि माझ्यासोबत बनवायचा प्रयत्न करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये फक्त हे 2 शेप आपण बनवलेत. नवीन शेप्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. तोपर्यंत माझी ही सिरीज जी आहे की शेप्स कसे बनवायचे, जे बिगिनर लोक आहेत त्यांच्यासाठी स्टेप बाय स्टेप मी हा शेप्सचा जो सिरीज सुरू करत आहे त्याला नक्की तुम्ही प्रतिसाद द्या. आणि आय होप की तुम्हाला हे नक्की आवडलं असेल. थँक्यू फॉर वॉचिंग.